कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी बंडखोरी झालेल्या आहेत. ते भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे निष्ठावंतांना डावलण्यात आलेलं आहे. असंच एक नाव म्हणजे दीपालीताई खोत. ताई नमस्कार. नमस्ते. निष्ठावंतांना खूप प्रमाणात म्हणजे डावललं गेलं, उमेदवारी दिली नाही. तुमची भावना काय आहे? खरं पाहता भारतीय जनता पार्टी ही ज्यांनी फुलवली, ज्यांनी उमलवली, जिथं परिस्थिती अशी होती की कोणाला चिन्ह देखील माहीत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये विरोधकांचा विरोध सहन करून ज्यांनी इथं एवढी चांगली परिस्थिती आली की लोकसभे असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतांनी आपले उमेदवार निवडून आणून आपल्या कराड उत्तरला आमदार गेल्या 20-25 वर्षाचं रेकॉर्ड मोडून दिला. आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह हे सातारा जिल्ह्यामध्ये किंवा लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दोन्हीकडं आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. परंतु खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तींनी इथं अविरत परिश्रम केलं यांना आता संधी देण्याची वेळ होती की प्रत्येक वेळी सांगितलं जायचं की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा सोसायटी असेल त्यावेळेस तुम्हीच तिथं असणार आहे. आणि त्यासाठी सगळेजण अगदी अविरतपणे झटत होते. आणि आता खऱ्या अर्थानं ती संधी देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र निष्ठावंतांना इथं डावललं गेलं. ही खरी खंत आहे. कारण की आज ज्यांना उमेदवारी आपण पाहतोय त्यातल्या काही उमेदवारांनी तर कधी आपल्याला मतदानसुद्धा केलं नव्हतं. अशा लोकांना आपल्याला उमेदवारी दिलेली पाहायला मिळते. तर मला वाटतं की ही खरं मोठं अपयश आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही किती वर्ष भाजपमध्ये काम करताय साधारणतः, आणि कोणती कामं महत्त्वाची म्हणजे महिलांसाठी खूप मोठं संघटन तुम्ही केलेलं आहे? गेल्या 2015 पासून मी समाजकार्यामध्ये आले आणि 2017ला मला भारतीय जनता पार्टीचं पद मिळालं. तेव्हापासून आपण अविरतपणे हे काम करत आहोत. शासकीय कुठल्याही योजना असतील तर त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी आपण मनापासून केलेलं आहे. अनेक लोकांना आपण जवळजवळ 5,000पेक्षा जास्त लोकांना आपण बांधकाम कामगारचा फायदा करून दिलेला आहे. 1200पेक्षा जास्त लोकांना आपण उज्ज्वला गॅस योजनेमधून फायदा करून दिलेला आहे. अनेक निराधार श्रावणबाळ योजनेमध्ये बसणाऱ्या व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये बसवून त्यांना त्याचे लाभ चालू केलेले आहेत. लाडकी बहीणच्या माध्यमातून आपण घरामध्ये पोहोचलेलो आहोत. त्याचबरोबर कोणाचे पैसे येत नसतील, कोणाची काय क्युरी असतील ते सुद्धा सोडवण्याचे आपण प्रत्येक वेळी प्रयत्न करत आलेलो आहोत. अनेक योजना आपण ह्या माध्यमातून केलेल्या आहेत. 10 वर्षामध्ये येणारं प्रत्येक इलेक्शन असेल, मग ते 17ला जेव्हा पंचायत समिती झडपी लागल्या होत्या त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की इथं कोणा उमेदवारच भेटत नव्हता. आणि त्यावेळेस आम्हाला जबरदस्तीनं म्हटलं तरी उमेदवारी देण्यात आली. म्हणजे आम्हाला राजकारणाचा कसला गंध नव्हता. आम्ही कुठल्याही राजकीय कुटुंबातून नाही, शेतकरी कुटुंबातून आलेलो. गट काय असतं हे सुद्धा त्यावेळेस माहीत नव्हतं. आणि तशा परिस्थितीमध्ये फक्त पक्षानं सांगितलं लढायचं म्हणून आपण ती उमेदवारी लढवली आणि 1100पेक्षा जास्त मतं आपण घेतली. आणि त्याचबरोबर परत येणारे असेल नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब उभे होते त्यावेळेस सुद्धा आपण पहिल्यांदा मसूरमध्ये अशी घटना घडली की राजकीय कार्यक्रमाचा महिला मेळावा हा पहिल्यांदा झाला. म्हणजे हे मसूर भागामध्ये कधीच झालं नव्हतं. ते आपण केलं. त्याच्यानंतरनं जी 2019ची विधानसभा आहे त्या विधानसभेला सुद्धा युतीचं चिन्ह धैर्यशील दादांना होतं. त्यावेळेस सुद्धा आपण धैर्यशील दादांचं मनापासून प्रामाणिकपणे काम केलं. संग्राम देशमुख साहेब हे पदवीधरला उभे होते त्यावेळेस पदवीधरचं सुद्धा आपण मनापासून पदवीधरच्या नोंदणी करणं आणि त्याच्या पुढे त्यांना मतदान मिळवून देणं ह्याच्यासाठी आपण काम केलं. मार्केट कमिटीचं इलेक्शन झालं त्यावेळेस सुद्धा उदयदादांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण मार्केट कमिटीसाठी इथे राजेंद्र चव्हाण दादा उभे होते. त्यांच्यासाठी आपण ग्रामपंचायतीचा एकही सदस्य सोडला नाही आणि त्या प्रत्येक सदस्याला आपण भेटून विनंती केली की बाबा तुम्ही इकडं मतदान द्या. आणि आपण पाहिलं असेल की मार्केट कमिटीचा जो रिझल्ट आला तो अतिशय वेगळा रिझल्ट. मसूर निर्णायक ठरलं त्यावेळेस. मसूर हे निर्णायक ठरलं. आणि ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या, आपल्या ताब्यात नव्हत्या. आणि तरी देखील मसूर भागातून ग्रामपंचायतीचं मतदान आपल्याला जास्त झालं. याचा अर्थ काय हे सगळ्यांना समजण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आलेली मागची जी लोकसभा आहे जिथे छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले साहेब
हे उभे होते, महाराज उभे होते, त्यावेळेस देखील आपण मनापासून जीव तोडून काम केलं आणि राणी साहेबांच्या माध्यमातून इथे मोठा महिला मेळावा आपण घेतला. त्याच्यानंतर आत्ताची जी विधानसभा आहे, गेलेली विधानसभा, यावेळी देखील तिन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं आणि पक्षाच्या साठी काम करायचं म्हणून आपण मान्य मनोदादा यांच्या आमदारकीसाठी सुद्धा आपण मनापासून पळलो. म्हणजे काम करत असताना आपण कुठे चुकलो नाही. प्रत्येक वेळी आपण कधी गद्दारी केली नाही, प्रत्येक वेळी आपण प्रामाणिकपणे काम केलंय. तर आमची अपेक्षा एवढीच होती की येणारी जी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे, या निवडणुकीला पक्षनिष्ठावाल्यांना विचारात घ्यायला पाहिजे होतं आणि त्यांच्या विचारांचे, पक्षाच्या विचारांचे, जे आतापर्यंत पक्षाची तत्व आहेत ही जपणाऱ्या व्यक्तीला इथं प्राधान्य देण्यात यायला पाहिजे होतं. ही माझीच नाही, जनसामान्यांची पण हीच भावना आहे. आता आपण तुमचा गण कोणता? वडोली भिकेश्वर. किती गावं आणि कशा पद्धतीचा प्रचार यंत्रणा सुरू आहे? आपल्या गणामध्ये टोटल 15 गावं आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये वाड्या जास्त आहेत, 5-6 वाड्या आहेत आणि बाकीची मोठी गावं. त्याच्यामध्ये आता आपलं होम टू होम चालूच आहे. जे प्रमुख त्या गावातले आहेत त्यांच्याशी गाठीभेटी देखील चालूच आहेत. प्रत्येक गावामध्ये गावभेट दौरा हा चालू आहे. त्याचबरोबर आपल्या छोट्या छोट्या सभा देखील, कोपरा बैठका देखील होत आहेत. तुमच्या समोर 3 राष्ट्रीय पक्ष, हो, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार, कमळ म्हणजे भाजपा आणि काँग्रेस सुद्धा आहे. तुम्ही तुमची भूमिका काय सांगताय नक्की घरोघरी जाऊन? विषय असा आहे की जे तिन्ही उमेदवार आहेत, हे 3 उमेदवार जर तुम्ही पाहिले तर त्या ज्या आता इथे महिला आरक्षण आहे आणि ज्या ह्या महिला आहेत, ह्या महिलांना मतदारांनी कधी बघितलंच नाही. म्हणजे मी जेव्हा मतदारांपर्यंत पोहोचते त्यावेळेस मला सांगावं लागत नाही की मी दीपाली खोत आहे. म्हणजे ह्याच्यामध्येच कुठेतरी आम्ही यशाची पायरी चढायला लागलोय असं म्हणायला हरकत नाही. पण बाकीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा चेहरा देखील कोणाला माहीत नाहीये किंवा उंबऱ्याच्या बाहेर जाऊन समाजासाठी काय प्रश्न आहेत, समाजासाठी काय काम केलं पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, याच्यासाठी कधी त्यांनी कामच केलेलं नाही किंवा प्रशासकीय कुठलीही माहिती नाहीये. मी कोणाला कमी लेखत नाही, परंतु मला असं वाटतं की जेव्हा एवढ्या मोठ्या लेवलचं इलेक्शन होतं, ज्याच्यावरती 15 गावांचं भविष्य ठरलं जाणार आहे, त्या इलेक्शनला उभी राहणारी व्यक्ती ह्या त्या गावांच्या समस्या काय आहेत, त्या गावातल्या महिलांच्या समस्या काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, हे त्यांना माहीत असलं पाहिजे आणि ते सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कशी राबवली पाहिजे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, हे देखील त्या व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे. परंतु आज तुम्ही प्रचार यंत्रणेमध्ये बघितलं की कुठे सासरा फिरतोय, कुठं पती फिरतोय, परंतु ती व्यक्ती किती सक्षमपणे फिरते किंवा त्या व्यक्तीकडे त्या पद्धतीचं किती नॉलेज आहे हे मतदारांनी देखील पाहिलेलं आहे आणि मतदारांना हे सांगण्याची गरज नाही, सुज्ञ आहेत मतदार. तुम्ही पक्षावर नाराज आहात? पक्षावर 100% नाराज आहे. कारण की मला असं वाटतं की ज्या व्यक्तींनी पक्षासाठी विरोधकांचा विरोध सहन केला, पाहायला गेलं तर मसूर जिल्हा परिषद गटामध्ये जेव्हा आपण काम करत होतो, मसूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता. गेले 20-20, 25-25 वर्ष इथं एक हाती सत्ता आहे आणि ती सत्ता कधी हलत नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायती लढवणं किंवा काम करणं इतकं सोपं नाही आहे. माझ्या वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत म्हणायला गेलं तर माझ्यावरती अनेक फेक केसेस टाकण्याचा प्रयत्न झाले. इथे माझं दुकान जे माझं अर्थकारण आहे, म्हणजे माझ्या जिथं सगळ्या गोष्टी पैशाच्या बाबतीत म्हटलं तर आपण कष्टानं रोजीरोटी कमवणारी लोक आहोत आणि तिथेच घाला घालण्यात आला. मला 3 वेळा माझं दुकान मसूरमधून हलवण्यात आलं. म्हणजे इतक्या प्रतीला जाऊन एखाद्या लहान कुटुंबातून येणाऱ्या महिलेवरती अत्याचार होत होता आणि तरी देखील ती तुमच्या बाजूने ठामपणे उभी होती. तर त्या व्यक्तीला आज न्याय द्यायची वेळ होती. त्यामुळं खंत आहे मनामध्ये की पक्षाने या गोष्टीचा विचार करून आज बळ देणं गरजेचं होतं. आता पुढची दिशा कशी म्हणजे साधारणतः तुमच्या गणात किती आता उमेदवार आहेत आणि तुम्ही अपक्ष म्हणून लढताय? कारण तुमच्या समोर बलाढ्य पक्षांचं आव्हान आहे, आर्थिक सुद्धा आमिष समोरच्या मतदारांना, त्यात कसं टिकणार तुम्ही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आर्थिक कितीही असलं किंवा समोरच्या व्यक्ती ह्या राजकीय कुटुंबातून आहेत, ह्या गोष्टींचा जर विचार करायला गेलं तर या वडोली भिकेश्वर गणामध्ये जे मतदारांना मी भेटते आहे त्या मतदारांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आमच्यासाठी 24/7 अवेलेबल होणारी व्यक्ती पाहिजे. आणि त्यांनी बघितलंय की मी अगदी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम केलेलं आहे, लोकांच्या घरी जाऊन काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी दवाखाना असेल
किंवा पोलीस स्टेशन असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, यांच्यासाठी कुठेही भांडावं लागलं किंवा कुठेही बोलावं लागलं तर आपण तिथं अवेलेबल झालेलो आहे. त्यामुळं समाजानं किंवा जनतेनं हे मनावर घेतलं आहे की जी व्यक्ती आपल्याला 24/7 कायमस्वरूपी अवेलेबल राहणार आहे, गेली 10 वर्ष आपल्याकडे अविरतपणे अवेलेबल आहे आणि इथून पुढचे देखील 5 वर्ष कंटिन्यू राहणार आहे, तर अशा व्यक्तीला साथ द्यायचं हे मतदारांनीच ठरवलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की वेगळी काय आर्थिक नीती वगैरे इथे अवलंबाची गरज आहे. कारण मतदार आता सुज्ञ झाला आहे. मतदाराला माहीत आहे की बाबा हे आर्थिक आमिष हे फक्त इलेक्शन पुरतंच असतं. नंतर जेव्हा आपल्यावरती वेळ येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या बरोबरीनं कोण उभं राहणार आहे त्याला आपण मतदान करणं हे गरजेचं आहे. हे मतदाराला आता सांगायची गरज नाही. ताई, सध्या वडोली भिकेश्वर गणामध्ये तुम्ही तर काल चिन्ह मिळाले असतील, कशा पद्धतीने आणि कोणतं चिन्ह घेऊन तुम्ही समोर जाता तुम्ही? आता अपक्ष उमेदवार असल्यामुळं ज्या चिन्हावरती एवढ्या वर्ष आपण काम केलं त्या चिन्हावरती आपण नाही आहे. तर माझे सगळ्या मतदार बंधूंना विनंती आहे की माझा चेहरा आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. फक्त आपण सगळ्यांनी मिळून माझं जे चिन्ह आहे 4 नंबरचं बटन शिट्टी, या शिट्टीवरती मतदान करून आणि आपल्या भागातील सर्व जणांना हे चिन्ह सांगून आपण सगळ्यांनी भरघोस मताने मला विजयी करावं ही विनंती करते. वडोली भिकेश्वर गणातील नागरिकांना, मतदारांना आव्हान काय कराल तुम्ही? मी वडोली भिकेश्वर गणामधील सर्व नागरिकांना एकच विनंती करते की बरेच जण म्हणतात की हा माझा नातेवाईक आहे, हे राजकीय कुटुंब आहे आणि ह्या पद्धतीने नात्याला नातं जोडत तुमच्या दारामध्ये आता बरेच जण येतील जे कधी तुम्ही 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये बघितले सुद्धा नसतील. असे अनेक जण तुमच्या दारामध्ये येतील. फक्त माझं एकच म्हणणं आहे की माझे नातेवाईक तुम्ही आहात, माझे सगळे लाडके भाऊ हे तुम्ही सर्वजण मतदार बंधू आहात आणि माझ्यासारख्या सगळ्या लाडक्या बहिणी ह्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि आपण सर्वांनी आपल्यासाठी 24/7 अवेलेबल असणाऱ्या या दीपाली खोतला साथ द्यावी. आणि मी तुम्हाला वचन देते इथून पुढे देखील हार जीत हा पुढचा प्रश्न आहे, परंतु इथून पुढे देखील आपल्या सर्व संकटांमध्ये 24/7 मी कधीही तुम्हाला अवेलेबल असेल एवढंच मी तुम्हाला सांगते. ताई, शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न. 7 तारखेला निकाल आहे. निकालात दीपालीताई खोत निवडून आल्या, गुलाल झाला, तुम्ही कुणाला पाठिंबा द्याल? 1 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 2 काँग्रेस, 3 अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि 4 कमळ भाजप. खरं पाहता याच्या आधी पण आपल्याला गेले 6 महिने इतर पक्षांची ऑफर होती की मॅडम तुम्हाला तिकडं सन्मान मिळत नाही, लाडक्या बहिणीला जर तिथं विचारलं जात नाही, योग्य ती किंमत मिळत नाही, तर तुम्ही आमच्याकडे या म्हणून गेल्या 6 महिन्यापासून माझ्या पाठीमागं अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. परंतु आपण पहिल्यापासून तत्वाला बांधील होतो, त्यामुळं आपण पक्ष अजूनपर्यंत सोडला नाही. परंतु आता आपण अपक्ष लढतो आहोत तर आपल्याला कोण कशा पद्धतीची साथ देतं आहे. आणि दुसरी गोष्ट की याच्यातून पुढं जर आपण निवडून आलो तर अजून पुढं कशा पद्धतीनं जायचं याची अजून रणनीती आखलेली नाही आहे, परंतु ज्या त्यावेळी योग्य तो डिसिजन होईल. ह्या होत्या दीपालीताई खोत, अपक्ष म्हणून सध्या वडोली भिकेश्वर गणातून ते लढत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक कार्यामुळं त्यांना विजयाचा त्यांना खात्री आहे. ताई, आमच्याशी बोललात, धन्यवाद.